दरम्यान खरीप हंगामामध्ये निघालेल्या कांद्याच्या दरात गेल्या 4 दिवसांमध्ये मोठी घसरण झाली आहे। नाशिकमधील लासलगाव बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याचे दर 10 ते 12 रुपये किलोपर्यंत घसरले। तर मुंबईच्या एपीएमसी मध्ये सुद्धा कांदा 30 रुपये किलोने विकला जातोय, पण किरकोळ बाजारात अजूनही कांद्याचे दर हे 60 ते 80 रुपये किलो इतके आहेत। सोलापूर, अहिल्यानगर, पुणेसह राजस्थान, गुजरात मध्ये आणि मध्य प्रदेश त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील कांदा स्थानिक बाजारामध्ये येऊ लागलेला आहे। बाजारात कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे। शेतकऱ्यांना कमी दर मिळत आहेत, म्हणजे आपण बघितलं तर नाशिकमध्ये शेतकऱ्यांना फक्त 10 ते 12 रुपये किलो इतके दर मिळत होते आणि याशिवाय मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सुद्धा त्यांना फक्त 30 रुपयांपर्यंत कांद्याची विक्री करावी लागते। तर दुसरीकडे ग्राहकांना मात्र अजूनही 60 ते 80 रुपये किलोना कांदा विकत घ्यावा लागतोय। त्यामुळे मधले हे जे 50 ते आपण असं म्हणू शकतो की 50 ते 60 रुपये आहेत ते नेमके कोणाला मिळत आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।